मुख्य हेतू जरी अन्नदानाचा असला तरी सुद्धा प्राधान्यानं नामसंकीर्तनावर आणि ज्ञानदानावर, नामदानावर अधिक अशा पद्धतीचं प्राधान्य देऊन, लक्ष देऊन हा उत्सव गेली अनेक वर्ष संपन्न होत आहे. याच्याही अगोदर अनेक वेळा आपण इथे सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगाने याही वेळेस आदरणीय चेअरमन यांनी माझ्याकडं ही सेवा दिलेली आहे. खरं म्हणजे तशी ही सेवा नियोजित नव्हती, नक्की नव्हती. उद्याची सकाळी 10 ते 11 आपलं 9 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण आदरणीय चैतन्य महाराज यांचं प्रवचन आणि नंतर 10 ते 12 या वेळेमध्ये वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य आचार्य किशोरजी महाराज शास्त्रीजी यांचं हरिकीर्तन आणि नंतर अन्नदान, मग दोंडेदान म्हणूया किंवा सगळ्यांना जेवण, असा हा विधी खऱ्या अर्थानं ठरलेला होता. परंतु काय चेअरमनच्या मनात आला असेल कोणास ठाऊक, कशाला म्हटले यांना तरी सोडायचंय. मी त्यांना विनंती केली, मी येईल तसंच म्हटलं, कीर्तन कशाला ठेवता, जाऊ द्या म्हटले, तेवढ्यानं काय एवढं, आता एवढं करायचं म्हटल्यावर तेवढ्यानंच काय होणार. आता एवढं करायचं म्हणजे काय काय करायचं याचा अंदाज मला अजून आलेला नाही. जाऊ द्या, कारण मुद्दा इतकाच आहे. असा हे कीर्तनावर, संप्रदायावर प्रेम करणारा असा हा परिवार आहे. वारकरी संप्रदायावर शुद्ध प्रेम करणारा हा परिवार आहे. आदरणीय अण्णासाहेब सोळंके यांचं संप्रदायावर, वारकरी शिक्षण संस्थेवर नितांत प्रेम होतं आणि म्हणूनच वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पूजनीय श्रद्धेय श्री गुरु संदीपान महाराज हे सुद्धा अधूनमधून आवर्जून त्यांना भेटण्याकरता यायचे. असा एक या परिवाराचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. मला वाटतं मागच्या अधिक मासामध्ये सकाळची सेवा करण्याचं सौभाग्य मला लाभलं आणि माझं भाग्य समजेल की त्यावेळेस कीर्तन श्रवणाकरिता वारकरी शिक्षण संस्थेचे 2 परीक्षक हजर होते. एक श्री गुरु दादाई होते आणि संत श्रेष्ठ संत नारायण महाराज वांगी संस्थानचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचं प्रातस्मरणीय असलेलं व्यक्तिमत्व, अत्यंत सुस्वभावी, अत्यंत प्रामाणिक परमार्थाची साधना करणारं व्यक्तिमत्व, संस्थेचे परीक्षक आदरणीय नाथ बाबा, तेही गेल्या वर्षी कीर्तन श्रवणाकरिता इथं उपस्थित होते. त्यांच्या दोघांचेही आशीर्वाद आपल्याला त्या निमित्तानं मिळाले. अधूनमधून देवठेण्याला 1 वर्ष आड का होईना परंतु येण्याचा योग येतो. एखादं साल जातं तसंच, पण पुढे त्याची भर भरून निघते, काय अडचण नाही. तेव्हा आज त्या निमित्ताने आपण सगळे आलेला आहात. आपल्या सर्वांच्या चरणी मी प्रणाम करतो, वंदन करतो. वारकरी संप्रदायातील संगीताच्या भजनाच्या क्षेत्रातली निष्ठावंत भजनाची साधना, निष्ठावंत वारीची साधना, वारकरी फडपरंपरेप्रमाणे भजनाची साधना करणारे अशी अत्यंत गोड मंडळी टाळ घेऊन उभे आहेत. या सर्व गुणीजनांच्या चरणी मी मनापासून प्रणाम करतो, वंदन करतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायातील भजनाच्या क्षेत्रातले जसे ते उत्तुंग लोक आहेत, तसेच मृदंगाच्या क्षेत्रातले हे भीष्माचार्य पूजनीय आबा इथे उपस्थित आहेत. आपल्या चरणाला मी वंदन करतो. आणि नव्या पिढीतील हजारो अनेक विद्यार्थ्यांना घडवणारं अत्यंत गोड व्यक्तिमत्व आदरणीय सिद्धेश्वर महाराज, तेही इथं उपस्थित आहेत. आपल्याही पवित्र चरणाला मी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील माझी गुरुबंधू महाराज मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. खरं म्हणजे जवळपास 6-7 कीर्तनकार इथं टाळ घेऊन उभे आहेत. गोड असे कीर्तनकाराचं अत्यंत लक्ष देऊन कीर्तन ऐकणारे
अडचण पडली तर मध्ये मदत करणारे असे श्रोते पुढे येऊन बसलेले आहेत. देव हजर आहे स्वतः इथे. ज्ञानेश्वरीचं अत्यंत गोड व्यक्तिमत्व आहे, गुरुजी आहेत. अशा आदरणीय श्रोत्यांच्याही चरणी मी वंदन करतो. आणि आपल्या नियोजित संकल्पित वेळेमध्ये आपली 8 ते 10 अशी वेळ आहे आणि किमान पहिली वेळ आपल्याला नाही पाळता आली तर किमान आपण दुसरी तरी वेळ खरं म्हणजे पाळली पाहिजे. शहाण्या माणसानं 2-2 चुका करू नये. एक तर पहिली चूक झालेली आहे म्हणजे माझ्याकडून नव्हे, पण आता दुसरी चूक करायची नाही. त्यामुळे अगदी वेळेला ठरल्याप्रमाणे 11:30च्या आत आपण हे संपवून टाकूया. जास्त वेळ घ्यायचा नाही. टाळकरी न जेवता उभे राहिलेले आहेत आणि या कार्यक्रमाचा हेतूच मुळात असा आहे की जीव घालायचा कार्यक्रम आहे. मग जीव घालायच्या कार्यक्रमात जर उपवासी लोकांना उभं केलं तर बरोबर आहे का? ते बरोबर नाही. तेव्हा अत्यंत कमी वेळेत आपण हे चिंतन करण्याचा प्रयत्न करू. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराई या अभंगातून भगवंताच्या नामाचं श्रेष्ठत्व, अलौकिकत्व सांगतात आणि त्याविषयी आपल्या अंतःकरणात असलेली अनन्यता प्रगट करतात. जीवनामध्ये जेव्हा अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीचा समन्वय होतो तेव्हा जीवन सुखी होतं. अलौकिकता आणि अनन्यता यांचा समन्वय झाला की जीवन सुखी बनतं आणि अलौकिकता आणि विन्मुखता असेल तर जीवन दुःखी बनतं किंवा लौकिकता आणि सन्मुखता असेल तरीही जीवन दुःखी बनतं. जे जे अलौकिक आहे त्या त्या तत्वाशी आपलं जीवन अनन्य बनलंच पाहिजे. अलौकिक तत्वाशी आपण अनन्य झालं पाहिजे. लक्ष द्या, अलौकिक कशाला म्हणायचं तर त्याचे 2-3 निकष मी आपल्या पुढे मांडतो. तसं तर अलौकिक एकच आहे, शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व परमात्म तत्व हेच अलौकिक आहे. परंतु उपाधी भेदाने आपण त्याचे 3 प्रकार करूया. एक देव अलौकिक आहे, दुसरं देव मान्य संत अलौकिक आहेत आणि तिसरं देवाचं नाम अलौकिक आहे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. 3 गोष्टी अलौकिक आहेत. देव मान्य संत हा शब्द महत्वाचा आहे. देव मान्य संत, स्वयं घोषित संत नव्हे. आता जपून बोलावं लागतंय. देव मान्य संत आणि तिसरी गोष्ट देवाचं नाम. या 3 गोष्टी अलौकिक आहेत. ऐका, मग अलौकिक का म्हणायचं, अलौकिक कशाला म्हणायचं, त्याचे 3 निकष आहेत. पहिला निकष, लौकिक जगाला कळत नसावं. एक. दुसरी गोष्ट, काळाची सत्ता त्याच्यावर चालत नसावी. 2. आणि तिसरी गोष्ट, पंचमहाभूतामध्ये ते अडकत नसावं. थोडक्यात पंचमहाभूतामध्ये जे अडकत नाही. 1. काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही. 2. आणि लौकिक जगाला ते कळत नाही. 3. याला अलौकिक म्हणतात. पहिला विषय आपण आपल्या समोर घेऊया, देव. आता बघा, पंचमहाभूतामध्ये परमात्मा अडकतो का? नाही अडकत. उलट या पंचमहाभूताला जन्म देणारा तो आहे.
केले निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, आत्मना आकाश संभूतः. थोडक्यात पंचमहाभूताला जन्माला घालणारा परमात्मा आहे. अगदी पंचमहाभूतामध्ये परमात्मा अडकत नाही. थोडं लक्ष द्या. पृथ्वीपेक्षा व्यापक आप आहे, आपापेक्षा व्यापक तेज आहे, तेजापेक्षा व्यापक वायू आहे, वायूपेक्षा व्यापक आकाश आहे. आकाश सर्वात व्यापक काय आहे? आकाश. ज्ञानोबारायांची भाषा आहे आकाश के नाही. ज्ञानोबाराय म्हणतात आकाश कुठं नाही. अजून ज्ञानोबारायांची भाषा आहे आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव घरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जडे. आकाश के नाही, आकाश हे सर्वत्र वसावे. अजून भाषा आहे सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. लक्ष द्या. या सर्वत्र शब्दाने आणि संपूर्ण शब्दाने, सर्वत्र शब्दाने आणि देश परिच्छेद उडवला आणि संपूर्ण शब्दाने वस्तू परिच्छेद उडवला. म्हणजे आकाशाला देश परिच्छेद नाही. तकलीफ व्हायला लागली. आकाशाला देश परिच्छेद नाही, आकाशाला वस्तू परिच्छेद नाही, आकाशाला काल परिच्छेद. इथंच घोटाळा आहे. मला माहित होता काही नाहीच पुढे ढकलणार आहे. आकाशाला जर गलांडे साहेब, आकाशाला जर काल परिच्छेद नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग देश काल वस्तू परिच्छेद रहित काय ठरलं? आकाश. बरोबर, आकाश. मग ब्रह्म सुद्धा कसं आहे? देश काल वस्तू परिच्छेद रहित. मग ब्रह्म किती झाली? 2 झाली की? मग ब्रह्म 2 आहेत का ब्रह्म 1 आहे? मग कसं? नीट आहे का? बरं, आकाशाला जर काल परिच्छेद नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग केली निर्माण 14 भुवने हे खोटं झालं ना. ज्या रीती आकाशाला काल परिच्छेद नाही असं म्हणताय, काल परिच्छेद नसणं म्हणजे काय? म्हणजे त्याचा अर्थ असा आहे त्याचा जन्मही नाही, त्याचा मृत्यू नाही, त्याची उपजही नाही, त्याचा नाशही नाही. बरोबर? ऐका, उत्पत्तीच्या पूर्वी आणि उत्पत्तीच्या नाशाच्या नंतर. थोडक्यात आकाशाला काल परिच्छेद आहे. आकाश काय होतंय? नष्ट होतंय. आकाश संपून जाते, आकाश नष्ट होणार आहे, आकाशाला जन्म आहे, आकाशाचा नाश आहे. आणि म्हणून आकाशाला काल परिच्छेद आहे. आहे, लक्षात ठेवा. आकाशाला जर काल परिच्छेद नाही म्हटलं तर मुसळ केरत जाते, जास्त व्याख्यान करत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, आकाशाला देश परिच्छेद नाही गोष्ट खरी आहे, वस्तू परिच्छेद नाही ही गोष्ट खरी आहे. आकाश कुठं नाही. आपण महिन्याच्या पंढरपूरच्या वारीला बोला की जातो, बरोबर? आकाश जात का? देवाचं आणि आकाशाचं वाकडं आहे. आकाश का जात नाही? उत्तर आहे पहिला आहेच ना तिथे. म्हणजे त्याला देश परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. इतकं व्यापक आकाश आहे. इतकं काय आहे? व्यापक आकाश आहे. अरे वाजू देऊ नको रे. एवढं व्यापक असलेलं आकाश आहे. मला मुद्दा इथं द्यायचा आहे, या पंचमहाभूतामध्ये परमात्मा कसा अडकत नाही याचं विवेचन करायचंय. आकाश व्यापक आहे. आणि ऐका, आणि मग काय झालं? आकाशाला खेळ खेळावा वाटला. काय? खेळ खेळावा वाटला. आणि मग आकाश खेळ खेळू लागलं. कोणता खेळ खेळू लागला आकाश? लपाछपीचा. शिवणा भाडे म्हणा, लपाछपी म्हणा, अगदी लपी थपी हा खेळ खेळू लागला. आणि मग त्याच्यामध्ये असं असतं, ज्यांना कोणाच्या तरी आड लपायला जायचं असतं, दुसऱ्याने त्याला शोधायचं असतं. आता ऐका, मग आकाश लपायला जाऊ लागलं. आकाश लपायला जाऊ लागलं. सगळ्यात व्यापक कोण आहे? आकाश आहे. सगळ्यात व्यापक कोण आहे? आकाश आहे. मग आता हे आकाश कुठं जाऊन लपत असेल? आकाश कुठं जाऊन लपत असेल? आकाशाला ज्याच्या आड लपायचंय ते आकाशापेक्षा कसं असलं पाहिजे? व्यापक असलं पाहिजे. मग आकाश कुठं लपणार आहे? 14व्या अध्यायात ज्ञानोबाराय फार गोड बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात, नभ तुझ माझे खेळे लपे थपी. ज्ञानोबाराय सांगतात ते आकाश सुद्धा
परमात्म्याच्या आड जाऊन बसत आणि लपत. माझा मुद्दा इतकाच आहे, आकाशापेक्षाही परमात्मा व्यापक आहे म्हणण्याचा हेतू. तात्या इकडे आहे, जरा थोडं गार आहे, इथे माझा इथे. विठ्ठल देवठाण्याचे आहेत का कोणी? ते 5-6 पण केला म्हणतात, थोडं जरा गार राहील. सगळे गरम होत आहे ना, 5-6 पण केला जेवण जरा बरं राहते. तर लक्ष द्या, आकाशाच्याही पलीकडे अर्थात आकाश परमात्म्याच्या आड जाऊन लपत, परमात्मा पंचमहाभूतात अडकत नाही. एक दुसरा निकष आहे, काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही. जगा काळ खाय अशी स्थिती आहे. पण ऐका, परमात्म्यावर काळाची सत्ता चालत नाही. भाषा गोड आहे ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय बोलतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते चालिता, मियाची नियमिला साता काळू ग्रासी तसे भूता, ये म्हणी यागते पंडू सुता सकळे जयाची, ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ, आणि गगनाईसा साक्षीभूत तोही मीची. परमात्म्यानं काळाचं नियमन केलंय. काळ त्याच्या घरी कामाला ठेवलेला घडी आहे. अर्थात काळाची सत्ता परमात्म्यावर चालत नाही. म्हणून अलौकिक 2 निकष. आणि तिसरी गोष्ट, लौकिक जगाला महत्व कळत नाही. जर लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं असतं तर इथं बसायला जागा. जर लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं असतं तर लोकांनी हे उत्तर दिलंच. देवन लगे देवाचं महत्व कळालं असतं तर. म्हणजे लौकिक जगाला कळत नाही देव, काळाची सत्ता चालत नाही देवावर, आणि पंचमहाभूतामध्ये अडकत नाही देव. म्हणून देव हे तत्व अलौकिक आहे. अलौकिक मध्ये दुसरं काय सांगितलं होतं आपण? देव मान्य संत. आता हे 3 निकष लावा. पहिला निकष काय? पंचमहाभूतामध्ये संतांचं जीवन अडकत नाही अडकत. आपल्याला इतिहास ज्ञात आहे. वय अर्ध्या सेकंदामध्ये आपण पुढे चालू आहे त्याचं बोलून. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. बघा, पृथ्वी नावाचं जे तत्व आहे, या पृथ्वी नावाच्या तत्वाला विश्वमाऊली ज्ञानोबारायाने जिंकलं आणि आपलं शरीर अर्थात आपला देह पृथ्वी तत्वामध्ये तिरोहित केला आणि अखंड समाधी ज्ञानोबाराय
विश्वमाऊली ज्ञानोबारायाने जिंकलं आपतत्व. शांती ब्रह्म संत श्रेष्ठ नाथ महाराजांनी गोदावरीमध्ये आपला देह जलतत्वामध्ये समर्पित केला. पृथ्वी आप तेज तत्व आदिशक्ती चित्कलाम संत मुक्ताबाई महाराजांनी तेज तत्वामध्ये आपला देह समर्पित केला. संत जनार्दन स्वामी महाराजांनी वायू तत्वामध्ये आपलं शरीर वायुरूप केलं. आणि जगद्गुरु तुकोबारायाने हे शरीरच वैकुंठाला नेलं, आकाश तत्वाला जिंकलं. याचा अर्थ केवळ असा नाही घ्यायचं बर का, म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबारायाने फक्त पृथ्वी तत्वाला जिंकलं आणि बाकीच्या 4 तत्वाला जिंकलं नाही असा त्याचा अर्थ नाही. एवढं लक्षात ठेवा. फक्त त्यांचा तो एक विशेष फक्त आपल्या पुढे मांडलेला आहे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञान, जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे वैराग्य, प्रेममूर्ती संत नामदेव महाराज, शांती ब्रह्म नाथ महाराज. याचा अर्थ ज्ञानोबारायाकडे वैराग्य नव्हता असा नाही. बस समजलं. मुद्दा इतकाच आहे, पंचतत्वाला या महात्म्याने जिंकलं. 5 तत्वामध्ये महाभूतामध्ये यांचं जीवन अडकत नाही म्हणून विशेष अर्थात अलौकिक. दुसरा निकष कोणता? काळाची सत्ता त्यांच्यावर चालत नाही. आम्ही माथा दिले पाय हे त्यांचं जीवन आहे. प्रमाण पुष्कळ आहेत, आपल्याला वेळेचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही. जर लौकिक जगाला संतांचं महत्व कळलं असतं, लौकिक जगाला महात्म्याचं महत्व कळलं असतं, लौकिक जगाला साधूचं महत्व कळलं असतं, साधूच्या जीवनाची साधना, साधूच्या जीवनाची तपश्चर्या, साधूच्या जीवनातलं ज्ञान, साधूच्या जीवनातला त्याग, साधूच्या जीवनातली भजन निष्ठा, त्याग निष्ठा, तत्वनिष्ठा, भजन निष्ठा, संप्रदाय निष्ठा जर महात्म्यांच्या जीवनातली कळाली असती तर लोक साधूला, महात्म्यांना नको ते बोललेच नसते. ते पूर्वी बोलले अशातला भाग नाही, ती परंपरा आजही काय आहे, चालू आहे. तुम्ही टेप करताय म्हणून अधिक जास्त काय बोलता येत नाही, कारण लोक कधी व्हिडिओ करतील, केव्हा लोक व्हिडिओ व्हायरल करतील हे काय सध्याच्या काळात सांगता येत नाही. पण लक्षात ठेवा, साधूचं महात्म्याचं मूल्य सामान्य व्यक्तींना कळत नाही आणि म्हणून त्यांचं जीवन अलौकिक. झाल्या 2 गोष्टी. आता अलौकिक मध्ये तिसरं काय राहिलं? भगवंताचं नाम, ते सुद्धा अलौकिक आहे. आता ते 3 निकष लावा. पहिला निकष, पंचमहाभूतामध्ये परमात्म्याचं नाम अडकत नाही, दुरुक्ती करत नाही. सगळ्यात व्यापक कोण आहे? सगळ्यात पृथ्वीपेक्षा तेज, वायू, आकाश सगळ्यात व्यापक आकाश आहे. पण गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशापेक्षाही वाढ शब्दाचे 2 अर्थ. वाढ शब्दाचा एक अर्थ व्यापक करा आणि वाढ शब्दाचा दुसरा अर्थ श्रेष्ठ करा. भगवान परमात्म्याचं नाम आकाशापेक्षा श्रेष्ठही आहे आणि आकाशापेक्षा व्यापकही आहे. ऐका मायबाप, देवाचं नाम जर आकाशापेक्षा मोठं असेल, ज्ञानोबारायाचं म्हणणं आहे स्पष्ट, गगनाहुनी वाढ नाम आहे, असं जर देवाचं नाम असेल तर ते उपरण्याच्या आत झाकल कसं? माझा बोलणं किती लोकांना कळलं असेल देव जाणे. काही लोक ते उपरणं टाकतात ना, सांगतात ना, मला हे कळत नाही, आकाशापेक्षा मोठं असलेलं देवाचं नाम कस काय उपरण्यात झाकल? सांगा ना तुम्ही, कधीतरी विचार करा. आणि म्हणून महाराज स्पष्ट म्हणाले, उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा, उघडा मंत्र आहे. चला, परमात्मा देवाचं नाम आकाशापेक्षा पंचमहाभूतात अडकत नाही. पहिला निकष. दुसरा, काळाची सत्ता देवाच्या नामावर चालत नाही. एकच प्रमाण सांगतो, जारज स्वेदज अंडज उद्विज आटे, हरिनाम नाटे ते बरवे. पुष्कळ आहेत. धरोनी राहिलो अविनाश कंठी, पुष्कळ प्रमाण आहेत. परमात्म्याचं जे नाम आहे, हे नाम त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही. आणि तिसरी गोष्ट, भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्व लौकिक जगाला कळत नाही. कितीही आग्रह केला तरी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. खरं म्हणजे
कीर्तनात बसलेले लोक जर कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत नसतील तर ते लोक घरी गेल्यावर किती परमार्थ करत असतील? अंदाज तुम्हीच बघा, अंदाज काय असेल. थोडक्यात भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्व लौकिक जगाला कळत नाही, म्हणून ते अलौकिक आहे. आणि म्हणून या अलौकिक असलेल्या 3 तत्वाशीच आपलं जीवन अनन्य झालं पाहिजे. का अनन्य झालं पाहिजे? एक प्रमाणाचा विचार करू. देवाशी जीवन अनन्य का झालं पाहिजे? तेने विन जीवा. चला, देवमान्य संताशी जीवन अनन्य का झालं पाहिजे? हरिप्राप्तीशी धरावे संताचे ते पाय. झालं. आणि तिसरी गोष्ट देवाचं नामाशी जीवन अनन्य का झालं पाहिजे? तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नामापाशी चारी ऐशे बहुता ग्रंथी गेले. आता ऐका, समजा अनन्य नाहीच झालं तर तोटा काय? अनन्य झाल्यावर फायदा सांगितला, नाही झालं तर तोटा काय? महाराजांनी त्याची उत्तर दिली. भगवान परमात्म्याशी जीवन जर अनन्य नाही झालं, खाने 84च्या परमात्म्याला विसरल्याचा धोका सांगितला. आणि म्हणून ऐका, माणसानं जीवनामध्ये 2 गोष्टी कधीच विसरू नये. माणसानं जीवनामध्ये 2 गोष्टी कधीच विसरू नये. आणि माणसानं जीवनामध्ये 2 गोष्टी कधीच आठवणीत ठेवू नये. 2 गोष्टी कधीच विसरायच्या नसतात. कोणत्या? त्यातली पहिली गोष्ट आहे देव. देवाला कधीच विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट मरण. मरण, आपल्याला मरायचंय हे कधीच विसरू नका. एक दिवस देवठाण्याचा निरोप घ्यायचाय हे विसरायचं नाही. देव आणि मरण या 2 गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. आणि गुरुजी 2 गोष्टी कधीच आठवणीत ठेवायच्या नाहीत. कधीच. कोणत्या? एक, आपण दुसऱ्यावर केलेला उपकार. आपण दुसऱ्यावर केलेला उपकार कधीच आठवणीत ठेवायचा नाही. आणि आणखीन एक कधीच आठवणीत ठेवायचं नाही. कोणतं? दुसऱ्याने आपल्याला दिलेला त्रास. झोपले का? या 2 गोष्टी कधीच आठवणीत ठेवायच्या नाहीत. आपली गंमत अशी आहे, जे कधीच आठवणीत ठेवायचं नसतं ते आम्ही कधीच विसरत नाही. आणि जे विसरायचंच जे विसरायचंच असतं ते ध्यानात ठेवल्याशिवाय, ऐका, जे विसरायचंच नसतं ते आम्ही विसरतो. विसरायचं काय नसतं? देव आणि मरण. आम्ही देवही विसरलो, काय विषयी गोंधळ, देवधर्म सांगे, आणि मरणही विसरलो. काय हे विसरली? मरण बापुडी, हे दोन्ही विसरलो. आणि हे अजिबात आठवणी ठेवायचं नसतं. कोणतं? आपण दुसऱ्यावर केलेला उपकार कधीच ध्यानात ठेवायचं नाही. आपण दिलेली देणगी कधीच ध्यानात ठेवायची नाही. आपण दुसऱ्याला केलेली मदत कधीच ध्यानात ठेवायची नाही. आपण घातलेली पंगत कधीच ध्यानात ठेवायची नाही. कधीच ध्यानात ठेवायचं नसतं. ते मात्र माणसं कधीच विसरत नाही. कधीच. 21 रुपये देणगी देतात, 42 वेळा नाव पुकारायला, कधीच विसरत नाही. आणि अजून काय विसरायचं नसतं? दुसऱ्याने आपल्याला दिलेला त्रास तकलीफ. त्यांना म्हटलं, तुम्ही नाही परवा देवठाण्याला आले कीर्तनाला, नाही म्हणलं आपल्याला मागच्या वर्षी त्यांनी चाल दिली नव्हती. अरे विसरून जायचं असतं. काय असतं त्याच्यात? एवढं चाल दिली काय, नाही दिली काय. आणि
कीर्तन दिलं काय नाही दिलं काय आम्ही कधीच देणार ठेवत नाही गड्या, कधीच देणार ठेवत. काय काय लोक कधी कधी तुमचं नव्हतं राव कीर्तन. अरे मी म्हटलं आता लय नवीन कीर्तनकार आहेत, आता आपण थांबायचं असतंय, आपण कधी आग्रह करायचा नसतो, हे लक्षात ठेवा. आणि विशेष सांगतो, उत्तम कीर्तन करतात, चांगलं कीर्तन करतात, दर्जेदार कीर्तन करतात. आता आमचे अविनाश महाराज संस्थेत पहिल्या नंबरनं सुटलेत, अगदी उत्तम कीर्तन करतात, दर्जेदार. उत्तरेश्वर महाराज दर्जेदार उत्तम कीर्तनकार आहेत. हे दोन्ही मधले हे दोन्ही कीर्तन, चैतन्य महाराज, माधव महाराज, हे संस्थेची मंडळी उत्तम कीर्तन करणारी मंडळी आहेत. तुम्ही त्यांना तारखा देत जावं, त्यांची कीर्तन ठेवत जा खरंच. आणि त्यातल्या त्यात सांगतो, प्रातस्मरणीय श्री गुरु संदीपान महाराज त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. ते असं म्हणतात, कवी नवा असावा आणि वैद्य जुना असावा. कवी नवा असावा, वैद्य जुना असावा. आता कीर्तन करणं, प्रवचन करणं म्हणजे नवीन लोक असं ते ताजं असतं ना सगळं, असं धार लावून घेतलेलं असतं, असं ते ताजं असतं. आता मला पुढं काय सांगायचं ते अगोदरच मनात म्हणते सगळं, हे लक्षात ठेवा. पण आता आमच्यात पद्धत आहे, एकानं बोलायचं आणि बाकीच्याने साथ करायची, मदत करा, अशी पद्धत आहे. म्हणून ते साथ करण्याकरता उभे राहिलेले आहेत. पण तसे ते उत्तम आणि उत्कृष्ट चांगले कीर्तनकार आहेत, दर्जेदार आहेत. म्हणण्याचा माझा हेतू इतकाच आहे, मुद्दा इतकाच आहे. काय चाललं होतं याच्यासाठीच मी काय म्हटलं होतं, कवी विसरायचं नाही, हे विसरून गेलो. ते विसरायचं होतं ना, विसरायचं विसरलो, चांगली गोष्ट आहे. जे विसरायचं होतं विसरून गेलो. माझ्या बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे. तर चला, देवाला विसरल्यानंतर दुःख आहे. दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आहे देवमान्य संतांशी जर आपण विसरलो, त्यांच्याशी जर विनमुख झालो, तर मग उद्धाराची ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संताची. आणि तिसरी गोष्ट आहे देवाचं नाम. भगवान परमात्म्याच्या नामाशी जर जीवन विनमुख असेल, नामाशी विनमुख तो नर पापिया. ज्ञानोबा त्याला पापी म्हणतात. अजून बोलू, नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त, हरीशी न भजत दैवहत. दैवहत म्हणजे दैवहीन, म्हणजे आता दैवहत म्हणा. दैवहत म्हणजे फुटक्या फुटक्या कपाळाचा, पांढऱ्या. माझ्या नाराज होऊ नका, मी प्रमाणानं बोलतो. कारण ते कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. थोडक्यात दादानो, मानवी जीवन मिळाल्यानंतर जर नामचिंतन करत नसेल, विठ्ठल विठ्ठल म्हणत नसेल, तर ज्ञानोबा त्याला पापी म्हणतात, अभक्त म्हणतात, दैवहीन म्हणतात, फुटक्या कपाळाचा म्हणतात. ऐका, आणि जो नामचिंतन करतो सदैव सौभाग्य तोची हरिरंगिनाचे, तो भाग्यवान आहे. नामचिंतन करणं अत्यंत महत्वाचं आहे. मुखामध्ये देवाचं नाम काय येत नाही हो, किती गोड गोड भाषा आहे. विठ्ठल 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 असं जर आपण म्हणत नसू, तर तुकोबाराय सांगतात, विठोबाचे नाम नुच्चारीचे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. नामाविन मुख सर्वाचे ते, नाम नवदे ज्याची वाचा. तो लेख बरोबर, तो लेख तो अगदी 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 बरोबर. माझ्या म्हणण्याचा हेतू इतकाच आहे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. पण कितीही आग्रह धरला तरी लोक काय विठ्ठल विठ्ठल म्हणतच नाही, तो देवाचं नाम घेतच नाही तो. ऐका, लक्ष द्या, बघा, शास्त्राचं सार काय आहे? देवाचं नाम. पुराणाचं सार काय आहे? देवाचं नाम. वेदाचं सार काय आहे? देवाचं नाम. वेदाचेही सार हरी अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला, किंवा सगो वेदे जाण, साही शास्त्री कारण, 18 ही पुराणे हरीशी गाती.
किंवा वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा. ऐका, कोणत्याही कीर्तनकाराच्या कीर्तनाचं सार काय? देवाचं नाम. कोणत्याही प्रवचनकाराच्या प्रवचनाचं सार देवाचं नाम. कथाकाराच्या कथेचं सार देवाचं नाम. पुराणिकाच्या पुराणाचं पोथीचं ग्रंथाचं सार देवाचं नाम आहे. सार सार सार. विठोबा नाम तुझे मनोनी शुडपानी जपत आहे वारंवार. एखाद्या वेळेस अभ्यास कमी असला चालेल, कला कमी असली चालेल, विद्वत्ता कमी असली चालेल, पाठांतर कमी असलं चालेल, पण रात्रंदिवस भगवंताचं नाम मात्र मुखाने घेतलंच पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचे. पण कितीही आग्रह केला तरी लोक काय विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. महाराज का विठ्ठलाचं एवढं वावड आहे कोणास ठाऊक. ते आळंदी, पंढरी, देहू अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आमच्या गुरुजींची कीर्तन असतात आणि मग ते आम्ही कीर्तन टेप करायचो. आता तुमच्याकडे नसतीलच ते टेप, तुमच्याकडे नसतील. बापू उतरेश्वर तुमच्या आहे टेप होत आहे ते आयवा सोनी ते टेप. 1999, 2000, 2001, 2002 अशा त्या काळात. आणि मग आम्ही आमच्या गुरुजीची कीर्तन टेप करायची. गुरुवारी संदीपान महाराज, गुरुवारी तात्यांचं, चंद्रशेखर महाराजांचं, अशा महात्म्यांची कीर्तन आपली टेप करायची दिवाळी. मग ते टेप करत असताना एका दिवशी 5-5 कीर्तन टेप केलेले. 5-5 एका दिवशी. ते 60 मिनिटाचे कॅसेट, ते सगळं ते चार्जिंगची मशीन, शेल, ते सगळं बरोबरच असायचं. आणि असं पुढंच बसायचं. ते मोबाईल नव्हतं ना त्यावेळेस, असं टेप करायचं गुरुजी. आणि मग आमच्या गुरुजीचं कीर्तन सुरू झालं, आम्ही टेपचं बटन चालू करायचं. आणि मग कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन आलं की टेपचं बटन बंद करायचं. असं विठ्ठल विठ्ठल असं आलं, टेपचं बटन बंद करायचं. पुन्हा ते विठ्ठल विठ्ठल भजन संपलं, व्याख्यान सुरू झालं की टेपचं बटन चालू करायचं. म्हणजे जवळपास 2,000 कॅसेट माझ्या जवळ आहे. पण एकाही कॅसेट मध्ये विठ्ठल नाही. म्हणजे आम्हाला फक्त काय नको, नको कुणाला, आम्हाला. हे आमचं आहे. नाही खरंच आहे, खोटं नाही बोलत. खरंच 2,000 कॅसेट आहेत पण एकाही कॅसेट मध्ये विठ्ठल नाही. विठ्ठल विठ्ठल आलं की टेपचं बटन बंद करायचं. म्हणजे विठ्ठल सोडून बाकीचा सगळा मसाला आम्हाला आवडतोय, फक्त विठ्ठल आवडत नाही. काय जीवन आहे. आता आमचं असं असेल, तुमचं तुम्ही शोधा बाबा काय परिस्थिती असेल कोणास ठाऊक. लक्षात ठेवा, का बरं विठ्ठल आवडत नाही, का विठ्ठलाची आवड नाही. लक्षात ठेवा, त्याचं उत्तरच आहे पाप. पाप त्यामुळे आवडत नाही. विठ्ठल आवडण्यासाठी पुण्य लागतंय. बहुता सुकृताची म्हणून विठ्ठले जन्मोजन्मी आम्ही बहु, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अर्थात अनंता जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखे हरी पैठा होय. अखंड जे जन्म सहस्र ओळगी, जे एक वेळ मुखाशी यावया. राम हा उच्चार सेवाचे अनंता जन्मीचे होईल पुण्य.
जयाचे वाचे भोजे ते राहिलं होतं. अखंड नाम नाचत असे माझे म्हणण्याचा हेतू हा आहे. पुण्याशिवाय परमात्म्याचं नाम मुखामध्ये येत नाही. किती आग्रह करू द्या, लोक विठ्ठल विठ्ठल म्हणतच नाही. किती आग्रह करून सांगू द्या, नामस्मरण करतच नाही. काय झालं? का बरं विठ्ठलाच्या नामाची एवढी द्वेष आहे कोणास ठाऊक का? ते जुन्या काळातली गोष्ट आहे बघा. आपल्या नदीच्या पलीकड कुठलं गाव आहे तात्या? नदीच्या पलीकड नदीच्या पलीकड 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळेस तो पूल नव्हता बघा. पूल त्यावेळेस 45 वर्षापूर्वी पूल नव्हता ना. आता झालाय पूल. तो पूर्वी नव्हता ना पूल. नव्हता पूल 45 वर्षापूर्वी पूल नव्हता. चालत लोक यायचे कीर्तनाला देवठाण्याला. 9 ते 11 कीर्तन संपलं 11:30-12ला आणि ते चालले माघारी लोक. मग ते निघाला मनुष्य अमावस्येची रात्र. सुरू केलं त्यानं आपलं राम 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 राम. ते नदी अशी जवळ आली. मग तर रामाचा वेग वाढला. राम 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 राम. मग ते वडाचं झाड आहे बघा ते काठावर. वडाचं झाड आहे नाही. वडाचं झाड आहे. ठीक आहे होय तरी म्हण ना. होय त्या वडाच्या झाडाखाली गेल्यावर तर एवढा रामाचा वेग वाढला. राम 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 राम. कस तरी नदी ओलांडली. जैतापूरच्या लाईटी दिसू लागल्या. मग मात्र याचा रामाचा वेग थोडा कमी आला. राम राम. गावात गेल्यानंतर तर मग विलंबित लय सुरू झाला. आता ते विलंबित लय म्हणजे काय असतं? त्याच्यातले हे लोक आणि त्याच्यातले हे मास्टर आहेत. आम्हाला त्यातलं काही कळत आता कळत नाही एवढं नक्की कळते. आणि पट्ट्या घरी गेल्यावर तर रामाचा बापच. रामाचं नाव सोडून दिलं. दृष्टांत संपलाय. यानं राम राम म्हणायला का सुरू केलं? भीती वाटत होते. कशाची? भूताची. कशाची भीती होती? भूताची. म्हणून यानं काय म्हणायला चालू केलं? राम. कारण रामाचं नाव घेतलं की भूत पळून जात. पळे भूत बाबा. राम म्हणता जवळी नये भूत. तुकोबरायचं बोलणं आहे. ऐका, लक्ष द्या. देवाचं नाव घेतलं, रामाचं नाव घेतलं की भूत काय होत आहे? पळून जात. म्हणून त्यानं देवाचं नाव घ्यायला सुरू केलं. कारण देवाच्या नावाचं आणि भूताचं, देवाच्या नामाचं आणि कोणाचं वाकड आहे? देवाच्या नामाचं आणि कोणाचं वाकड आहे? समजलं. मग माझ्या ध्यानात आलं, लोक देवाचं नाव का घेत नसते. आणि आता प्रमाण देन पाठ आहे तुमचं. हरी नाही मुखाशी. कारण कनेक्शन तिकडून आहे. माझा मुद्दा संपलाय. हेतू इतकाच आहे. नामचिंतनाचा ठास सांगताय तुकोबाराय. तरी लोक नामस्मरण करत नाहीत. तुकोबारायला विचारलं, तुम्ही आम्हाला नामस्मरण करा म्हणून सांगताय, पण ते नाम तुम्ही घेतलंय का? महाराज सांगतात, तुका म्हणे चाखुनी सांगे मजा अनुभवा हे अंगे. महाराज सांगतात ते भगवंताचं नाम मी स्वतः चाखलंय. चाखूनच मी तुम्हाला घ्या म्हणून सांगतोय. चाखलंय? हो चाखलंय. मग सांगा, जर तुम्ही देवाचं नाम चाखलंय असं म्हणता तर ते कसं लागतंय? महाराज ते उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात
संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात नाम कसं लागतंय त्याचं उत्तर चाकलंय मग कसं लागतं सांगा. महाराजांनी सांगितलं नाम गोड गोड लागतं म्हणाले. ऐका, गोड का? गोड शब्दाचे दोन अर्थ विचारात घेऊ. एक अर्थ रसवाचक हा घ्या. गोड म्हणजे जसा गोड हा रस आहे, मग रसवाचक या अर्थाने परमात्म्याचं नाम गोड आहे. किती गोड आहे? अमृत जयास इतकं गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणखी गोड तुझे नाम विठोबा आवडते मज. तुझे उच्चारिता म्हणा येतसे लाज. ऐका, भगवान परमात्म्याच्या नामा पुढं अमृत ठीक आहे. भगवंताचं नाम अमृतापेक्षा गोड आहे. इतकं गोड असलेलं देवाचं नाम आम्हाला तंबाखू इतकं सुद्धा गोड लागत नाही. लक्ष द्या जरा. देवाच्या नामाची गोडी लागली पाहिजे. अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. सर्वश्रेष्ठ आहे. महाराज म्हणतात देवाचं नाम गोड आहे. एक गोड शब्दाचा दुसरा अर्थ घ्या अनुकूलता वाचक. कसं आहे? आनंद वाचक. जीवनामध्ये जेव्हा आनंद निर्माण होतो तेव्हा तो आनंद व्यक्त करण्याकरिता साहजिकच माणसाच्या मुखातून गोड हा शब्द येतो. 2-3 उदाहरणं सोपी देईल. 3-3.5 वर्षाचा मुलगा असावा, गोंडस ते पूर्व दिसत असावं, बाळशेदार असावं, आणि मग त्या मुलाला पाहिल्यानंतर एखादा पाहणारा मनुष्य म्हणतो, काय पोरग गोड आहे हो, काय पोरग गोड आहे हो. म्हणजे यानं काय खाऊन बघितलं का? नाही. म्हणजे त्याच्या रूपानं याच्या डोळ्याला आनंद दिला, आणि तो आनंद व्यक्त करण्याकरता मुखातून शब्द काय आला? गोड आहे. अजून आता हे गुणी लोक उभे आहेत. स्वतः आप्पा आहेत, उतरेश्वर महाराज आहेत, महादेव महाराज आहेत, आदरणीय चैतन्य महाराज आहेत, पूजनीय अविनाश महाराज आहेत. गोड मंडळी आहेत. इतके गोड चाली म्हणतात. आणि खरं म्हणजे त्यांच्या गोड चालीच्या बळावर आणि त्यांच्या आशीर्वादावरच आम्ही त्यांच्या पुढे आपलं तुकोबरायच्या सोहळ्यात चालतो बरं का. ते पाठीमागचं सारखं चाललेलं असतं. तिथं भजन चाललंय, आपलं सुरू करा. हे खरं सांगतो, मारुतरायाच्या पुढे खोटं नाही बोलणार. खोटं बोललो तर तोंडात किडे पडतील. लक्षात. खरं बोलतो. ही भजननिष्ठ असलेली मंडळी आहेत. आणि मग ते भजन ऐकलं ना, ती चाल ऐकली, भजन ऐकलं की याच्यातला जो दर्दी असतो, दर्दी असतो, तो म्हणतो काय महाराजाचा काय आपाचा आवाज काय गोड आहे हो. म्हणजे यानं काय आवाज खाऊन बघितलं का? नाही. म्हणजे त्या आवाजाने याच्या कानाला आनंद दिला, आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द काय आला? पूजनीय आदरणीय आबाईत आहेत, सिद्धेश्वर महाराज आहेत, आदरणीय तात्या पाठीशी बसलेलेच आहेत. आता त्यांनी ते वाजवल्यानंतर, थाप टाकल्यानंतर ती चाट म्हणा, काय ते मुकळा तुमचं नक्की काय आपल्याला त्यातलं कळत नाही बाबा, हे आहे ऐकलं ना की मग याच्यातला जो दर्दी असतो, तो काय म्हणतो, काय सिद्धेश्वर महाराजाचा हात गोड आहे. म्हणजे त्याने हात काय चांगला बघितला काय? नाही. म्हणजे त्या हातातून निघालेले जे बोल आहेत त्यानं त्याच्या मनाला, कानाला काय दिला? आनंद दिला. आणि तो आनंद व्यक्त करण्याकरता मुखातून शब्द काय येतो? ऐका, तसं भगवंताचं नाम जीवनातलं दुःख नष्ट करून जीवन आनंदी बनवण्याचं सामर्थ्य परमात्म्याच्या नामात आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काय भगवंताच्या नामातली शक्ती आहे हो. महाराज सांगतात, देवाचं नामचिंतन जर केलं ना, निवतील सगळ्या नाड्या शांत होतील, निवतील. इतकं सामर्थ्य प्रभूच्या भगवंताच्या नामचिंतनात आहे. थोडक्यात आनंद प्रदान करणार आहे, आनंद देणारा आहे. म्हणून नाम गोड हा शब्द आला. पण आता नाम गोड असं दोनदा आलं.
हे दोनदा का आलं? तसं तर व्याकरण शास्त्राच्या दृष्टीने एकच शब्द वाक्यामध्ये दोनदा येणं हा काय आहे? दोष आहे. द्विरुक्ती हा दोष आहे. मग का वापरलं? त्याची 2-3 उत्तर आहेत. त्याचं पहिलं उत्तर देतो. आग्रहानं एखादी गोष्ट सांगायची असली द्विरुक्ती केली जाते. एखाद्या गोष्टीबद्दल प्रेम असलं की द्विरुक्ती असते. एखादी गोष्ट निश्चयानं सांगायची असली की द्विरुक्ती असते. पत्राचे उत्तर जरूर जरूर देणे. हे जरूर एकदाच लिहा ना, दोनदा कशाला?